जालना के जगमित्र के पत्रकार वो संपादक संतोष भुतेकर को एक गुंडे की तरफ से जान से मारने की धमकी आई, जिसको लेकर आज परतूर पत्रकार संघ की ओर से यहाँ पर आज तहसीलदार को एक जाहिर निषेध बोल के एक निवेदन दिया गया। चलिए हमारे चैनल के माध्यम से हमारे अध्यक्ष हमारे साथ है श्याम सुंदर चित्तोड़ा साहब, उनसे हमारे चैनल के माध्यम से बात करते। काल परवा जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना एका नेत्याच्या कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे की बा तुम्ही आमच्या नेत्याच्या बातम्या छापू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू। सध्या देशात लोकशाहीचे इलेक्शन चालू आहे, परंतु लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी या माध्यमातून होत असलेला आपल्याला दिसत आहे। तरी आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की हा जो कोणी गुंड आहे त्याला पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी। आज परतूर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संतोष भुतेकर यांना काही राजकीय पक्षाच्या गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली, त्या निषेधार्थ परतूर पत्रकार संघाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच यापुढे भविष्यामध्ये लोकशाहीला मारक ठरणाऱ्या अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडू नये याकरता प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्या गावगुंडाला त्या पक्षाच्या राजकीय नेत्याच्या असणाऱ्या आशीर्वादाला बळी न पडता त्याच्यावर तात्काळ कारवाई करा अशी विनंती आम्ही प्रशासनाला पत्रकार संघाच्या वतीने करतो। आज जे भुतेकर आहेत आमचे पत्रकार बांधव त्यांच्यावर जो धमकीचा जो त्यांना कॉल आला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आज सर्व पत्रकार बांधव परतूर तहसील इथं जमा झालेला आहोत। तहसीलदारांना विनंती करतो आम्ही की लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे याचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढाऱ्याकडनं किंवा गावगुंडाकडनं होतोय हा भविष्यात होऊ नये, याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत। काल परवा जी पत्रकारांच्या बाबतीत जी घटना घडलेली ती खूप निंदनीय आहे। एक असं वाटतं की लोकशाही कुठेतरी लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतो। जिथं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकारिता मानतो त्यांच्याच बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांच्या जे संरक्षण आहे त्याच्याबद्दल एक प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होतो। असं वाटतं की कुठेतरी सत्तेच्या मगुरीमध्ये आणि यांना सत्तेचा मात चढलेला आहे, त्याच्यामुळे आज ते पत्रकार सुद्धा बघत नाही जे की त्यांना आरसा दाखवतात। त्याच्यामुळे अशा घटना जे घडतात त्याचं निषेध इथून मी व्यक्त करतो। परतूर पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, कारण की संदर्भ आणि विषय असा आहे की आमचे दैनिक जगमित्रचे संपादक संतोष विष्णू भुतेकर राहणार हिवर्डी हल्लीमुक्काम हिवर्डी या ठिकाणचे ते आहेत आणि ते सतत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून रोखठोकपणे लिखाण काम करण्याचं काम करत आहेत। आणि आत्ताच्या सध्याला लोकसभेच्या ज्या काही निवडणुका ज्या आहेत तर म्हणजे इलेक्शन कमिशनरनं डिक्लेअर केल्यानंतर काही ज्या विकासात्मक ज्या काही बाबी आहेत त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तर त्याविषयी बातमी का छापली म्हणून त्याला एका पक्षाच्या कार्यकर्त्याने की त्याची रेकॉर्डिंगसुद्धा सर्वत्र आपल्या माध्यमावरती व्हायरल झालेली आहे आणि एक धमकी जी आहे तर धमकीसुद्धा देण्यात आलेली आहे की जर पत्रकार जर या ठिकाणी सुरक्षित नसेल तर इतरांचं काय। एक प्रकारे हे चौथा आधारस्तंभ आहे, चौथ्या आधारस्तंभाचे जे की एक प्रकारे लोकशाहीची हत्याही म्हणायला हरकत नाही। त्यामुळे संविधानिकरित्या जे की योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनानं केली पाहिजे। ती जी रेकॉर्डिंग जी काही सतत व्हायरल जी झालेली आहे त्याचीसुद्धा पुष्टी तात्काळ या पोलीस प्रशासनानं करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमाअंतर्गत जे की संतोष भुतेकर यांचा गुन्हा जो आहे तर तो पोलीस प्रशासनाने जो तात्पुरत्या स्वरूपात दाखल करून घेतलेला आहे तरी हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा रद्द करून आमच्या पत्रकार संरक्षण कायद्याअनुसार त्यांचा गुन्हा या पोलीस प्रशासनानं तात्काळ दाखल करून घ्यावा व तसेच आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं परतूर पत्रकारांच्या वतीनं मी जो अज्ञात व्यक्ती जो आहे शिवाजी नामक जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी अशा प्रकारे धमकी जी दिलेली आहे पत्रकार याचा आम्ही या ठिकाणी सर्व आज जाहीर निषेध करतो।